व्यक्ती आणि व्यक्तीची प्रतिमा. जन्मल्यानंतर एखादा जीव जसजसा मोठा होत जातो तसतसं त्या जीवाला एक व्यक्तिमत्व प्राप्त होते. ते व्यक्तिमत्व म्हणजेच त्याचे अस्तित्व असते. आपल्या सभोवतालचे लोक त्या व्यक्तिमत्वाला स्वतःच्या बुद्धीप्रमाणे आकलन करतो आणि त्या आकलनाप्रमाणे त्याची प्रतिमा स्वतःच्या मनामध्ये तयार करतो. व्यक्ती मात्र त्या लोकांमध्ये वावरताना त्यांच्या मनामध्ये असलेली स्वतःची प्रतिमा जाणून घेऊन ती प्रतिमा जर चांगली असेल तर ती जपण्याचा प्रयत्न करते. अन्यथा समोरच्याच्या दृष्टीमध्ये प्रतिमा चांगली होण्यासाठी ती बदलण्याचा प्रयत्न करते. काही कालावधीनंतर मात्र व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाला विसरून समोरच्या माणसाच्या मनात असलेली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतो. आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत, जो की स्थळ, काळ येथील परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळे निर्णय घेतो हे पूर्णतः विसरून जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर ओरिजिनल कॉपी झेरॉक्स कॉपीचे आवरण पांघरून वावरू लागते. आज हेच पहा ना, आज प्रत्येकजण स्वतःला विसरून आपण जगाला कसे अपेक्षित आहोत त्यानुसार जगत आहोत. अगदी मग ते विचार, राहणीमान काहीही असो. आता या सर्वांनंतर मुद्दा उपस्थित होतो की माणसाने स्वतःचं व्यक्तिमत्व जपावं की स्वतःची प्रतिमा, की दोन्ही. स्वतःचं व्यक्तिमत्व जपायला गेलं तर स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येतं, निर्णय घेता येतात आणि मुख्य म्हणजे या जीवाला नैसर्गिकरित्या प्राप्त असलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगता येतो. आणि दुसऱ्या बाजूला प्रतिमा जपायला गेलं तर आपण समोरच्याच्या हातातली कळसूत्री बाहुली बनून जातो. असं सगळं असताना माणूस स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासापेक्षा इतरांच्या मनातील प्रतिमा जपण्यासाठी का प्रयत्न करत असतो आणि का वेड्यासारखा त्यामागे धावत असतो? माझ्या मते माणसाचं व्यक्तिमत्व हे म्हणजेच त्याचे अस्तित्व होय. जो तुमच्या मनातील असलेल्या प्रतिमेप्रमाणे वागला किंवा नाही वागला यावरून त्या व्यक्तीला जज करण्याच्या फंद्यात पडण्यापेक्षा ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्याने घेतलेल्या सर्व निर्णयांचा त्याच्याच आयुष्यावरती चांगला वाईट जो काही परिणाम होणार आहे तो होईल याचा विचार करून आपण आपल्या विचारांच्या मर्यादा आखल्या पाहिजेत.